लोक म्हणतात गृहिणी फक्त घर चालवते, पण खरं सांगू गृहिणी फक्त घर नाही चालवत, तर ती स्वतःला देखील घडवत असते. मी सुद्धा एक गृहिणी आहे, त्याचबरोबर क्रिएटरसुद्धा आहे. त्याचमुळे ना दोन्ही गोष्टी मॅनेज करणं मलाही थोडंसं अवघड जातं. पण अगदी सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित असं पार पाडण्याचा प्रयत्नही करत असते. हाय, मी रुपाली, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज कोणतंही महत्त्वाचं काम नाही, कारण आज लोलोची तब्येत थोडी ठीक नाही आहे. सकाळपासून त्याचं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर तो झोपी गेल्यानंतर ना म्हटलं चला आता तो झोपी गेला तर आपण छोटी मोठी कामं जी आहेत ती करूया, कारण वेळ वाया घालवणं हे मला अजिबात आवडत नाही. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वेळेचा उपयोग करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही ना ॲक्टिव्ह राहता आणि खूप साऱ्या गोष्टीही करू शकता. आता इथे साड्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, साडी परंपरेची शान आहे आणि आत्मविश्वासाची ओळख आहे. कारण साडी हा असा पोशाख आहे जो सगळ्यांना आवडतो. आज आपल्या फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा महिला ज्या आहेत ते साडी नेसणं जास्त प्रिफर करतात, कारण त्याच्यामध्ये आपलं सौंदर्यसुद्धा खुलत असतं आणि खूप छान असा पोशाखसुद्धा आहे जो सगळ्यांना आवडतो. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आज साड्या घेऊन मी का बसले, तर काही ड्रायक्लीनमधून आणलेल्या साड्या होत्या ना, त्या बऱ्याच दिवस अशाच कपाटात ठेवून होत्या. तर म्हटलं आज त्यांना व्यवस्थित ठेवून घेते. खरं तर ना साड्या घ्यायला आपल्याला सगळ्यांनाच जास्त आवडतं, पण त्या व्यवस्थित जपून ठेवणं हे आपल्याला सगळ्यांनाच जमत नाही. आणि त्यातलीच मी सुद्धा आहे बरं का. मी सुद्धा ना साड्या खूप आवडीने घेते वेगवेगळ्या व्हरायटीच्या, पण ते व्यवस्थित ठेवणं मात्र मला काही जमत नाही. कारण त्याच्या बऱ्याचशी कारणंसुद्धा असतात. म्हणजे एकतर जागेचा अभाव, दुसरी अशी गोष्ट वेळेचा अभाव आणि तिसरी अशी गोष्ट की रिसोर्सेस, म्हणजे साडी व्यवस्थित ठेवण्यासाठी लागणारे जे रिसोर्सेस गोष्टी आहेत त्यांचासुद्धा अभाव असतो. तर आता इथे मी थोडा देसी जुगाड केला होता. म्हणजे एक व्हाईट कपड्यामध्ये ह्या सगळ्या साड्या तुम्ही बघू शकता कशा फोल्ड करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे ह्या थोड्या ना कॉस्टली साड्या आहेत. बाकीच्या ज्या साड्या आहेत ना थोड्या कमी कॉस्टच्या, त्या मी अशा हँगरमध्ये अडकून ठेवते. असं म्हणतात की हेवी ज्या साड्या असतात ना जरीवाल्या वगैरे किंवा मग बनारसी पॅटर्नमध्ये किंवा थोड्या वर्कवाल्या वगैरे, तर त्या साड्यांना हँगरमध्ये न ठेवताना अशा प्रकारे व्हाईट कपड्यामध्ये लिननच्या किंवा पॉपलिनचा वगैरे कपडा येतो ना, तर त्यामध्ये अशा ठेवाव्या. तर मी तशामध्येच आता ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण नंतर लक्षात येतं की साड्यांची जी शाईन आहे ना थोडी थोडी कमी होते जर त्या व्यवस्थित जपल्या नाहीत तर. साड्या आता ठेवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं होतं, ते म्हणजे मला हा लॅपटॉप चेक करायचा होता. कारण खूप दिवस झाले ना ह्याला ऑपरेटच केला नव्हता. खरं तर याचं ना सगळे पुर्जे बोलतात ना ते लूज झाले होते. म्हणजे मुलांनी ना ह्याला वापरून वापरून कीबोर्ड खराब केला होता. त्याच्यानंतर पुढची स्क्रीन वगैरे सगळंच म्हणजे थोडंफार खराबच झालं होतं. तरीसुद्धा हा चालत होता, म्हणजे वर्किंगमध्ये होता. तर म्हटलं आज चेक करून घ्यावं आणि मी ते ओपन करून बघितलं, पण कीबोर्ड काही चालत नव्हता, काही टाईपच होत नव्हता. आणि आता म्हटलं काय करावं. फक्त स्क्रीन दिसत होती, वायफाय म्हणजे वायफाय त्याला कनेक्ट होत होता, यूट्यूब वगैरे चालत होतं, पण बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे सर्चिंग वगैरे किंवा टाईप वगैरे करणं थोडं मुश्किल होतं. तरीसुद्धा इथे ना मी व्हॉईसमध्ये सर्च करून ना चॅनल जो आहे माझा तो मी इथे जो आहे तो फाइंड आउट केला. म्हणजे सर्चमध्ये टाकला. म्हटलं बघूया की आपलं चॅनल, म्हणजे जेव्हा जेव्हा मी लॅपटॉप ओपन करते ना तर मी स्क्रीनवर अशा प्रकारे माझं चॅनल जे आहे ना ते बघत असते आणि सर्चिंगमध्ये बघा सेकंड नंबरलाच हा चॅनल दिसतोय. तुम्हाला सांगू हा आनंद ना काहीतरी वेगळाच असतो. आपल्याला ना स्वतःला स्क्रीनवर, मोठ्या स्क्रीनवर बघण्याचा. चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा होईल, पण ह्या स्क्रीनवर बघून ना मला तर मग खरंच आनंद मिळाला होता. कारण यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर माझा चॅनल सेकंड नंबरला दिसतोय, रँक होतोय. ह्याचा आनंद माझ्यासाठी खरंच खूप मोठा होता. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवणं हेच आपलं काम असतं. मोठ्या गोष्टींची जास्त अपेक्षा करणं आणि त्यासाठी काम करत राहणं हे एक महत्त्वाचं काम असतं आणि त्यानंतर मग त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला हळूहळू मिळूनच जातो. आज कामांना काही फारसं महत्त्व दिलं नाही, कारण लोलोची तब्येत बरोबर नाही. त्यामुळे म्हटलं चला बारीक-सारीक कामं जी ती झोपल्यावरती तो करावी आणि त्यासाठीच मग ही छोटी-मोठी कामं जी आहेत ती करायला घेतली. शेंगदाणे खूप दिवस झाले भाजायचे होते, कारण आता महाशिवरात्रीसुद्धा येते आणि त्यासाठी मग शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले मी. आणि त्यानंतर मग लोलोला फोनिक्स क्लासला ड्रॉप केलं, कारण नंतर त्याला थोडं बरं वाटत होतं आणि त्यालाही फ्रेश वाटेल म्हणून. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो मठात जायला. मठात गेल्यानंतर ना खूप छान होतं आणि 2 गुरुवार झाले ना मी सतत मठात जाते आणि याचा मला खरंच खूप आनंद आहे. त्यानंतर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. ज्या दिवशी ना मी सकाळी मस्त असं हेअर मास्क बनवला होता केसांना लावण्यासाठी आणि आता हे मी कंटिन्यू करते, कारण असं वाटतं ना की केसांची काळजी घेणं आता सध्या खूप गरजेचं आहे.
ऑलमोस्ट सगळ्यांनाच ना केसांचे खूप इश्यू आहेत. हेअरफॉलचे, डॅन्ड्रफ, त्यानंतर पॅचेस पडणं वगैरे सगळंच. आणि माझेही केस खूप पातळ झालेले आहेत. म्हणजे मला शाळेतली माझी वेणी बांधलेले जे फोटो आहे ना, तर पाहिलं ना, तर मला खरंच असं वाटतं की केस किती माझे पातळ झालेले आहेत. आणि त्याचमुळे मग मी हे सगळं करत असते. त्यानंतर इथे स्वयंपाकात सिंपल असा डाळ भात आणि बटाट्याची भाजी बनवली. आणि त्यानंतर आजही लोला थोडं बरं वाटत नव्हतं, पण त्याला स्कूलला मी आज ड्रॉप केलं होतं. आणि स्कूलवरून तो आल्यानंतर ना झोपला होता. आणि त्यानंतर मग मी पुन्हा जो व्लॉग आहे तो शूट करायला घेतला. कारण मी म्हटलं की आई म्हणून पहिली जबाबदारी माझी त्याची काळजी घेणं आहे. आणि त्यानंतर इतर जबाबदाऱ्या, म्हणजे माझंही स्वप्न आहे क्रिएटर म्हणून छान आपण काहीतरी करावं. पण त्याआधी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझी फॅमिली, माझी मुलं. तर त्याला आता झोपी घातलं होतं आणि ही बाकीची कामं आवरायला घेतली होती. अंथरुणं धुतली होती 2. आणि आता उन्हाळा चालू होतो आहे बऱ्यापैकी, त्यामुळे म्हटलं थोडी थोडी अंथरुणं धुवून घेऊया, कारण गावी जाणंही होईल. आणि ते घड्या करत होती मी ना कपड्यांच्या, तर मग चिमणीचा आवाज आला बाहेर. आणि खरंच छान वाटतं ना, इथे आम्ही ज्या वरच्या फ्लोअरला राहतो ना, इथं सतत चिमणी, पोपट, कबूतर आणि वेगवेगळे पक्षी मला दिसतात आणि खूप छान वाटतं. तर आता हे गुलाब जे आहे ते काढून घेतलं आणि देवाला संध्याकाळी पूजा करताना वाहणार आहे, अर्पण करणार आहे. आणि त्यानंतर लोलो अजूनही झोपला होता, तर म्हटलं चला एक कोना पण जो आहे कॉर्नर तो क्लीन करून घेऊया. तर हे रॅक खूप दिवस झाला होता ना, मला क्लीन करायचं होतं, पण ते राहून जात होतं. खरं तर हे लांबून असं पाहिलं तर अजिबात कुठेही घाण दिसत नाही, पण जवळून पाहिलं ना तर त्याच्यावरती धूळ बसलेली आहे, जळमट आहेत थोडीफार. कारण सतत खिडक्या, दरवाजे ओपन असतात. मला व्हेंटिलेशन फार आवडतं, त्याच्यामुळे ना पूर्ण सगळ्या खिडक्या दोन्ही पण विंडोच्या ओपन ठेवते, दरवाजाही ओपन असतो, त्यामुळे जास्त धूळ येते. आणि त्याच्यामुळे ही क्लिनिंग करणंसुद्धा गरजेचं होतं. तर आता हे सगळं काढून घेते. यातल्या गोष्टी बऱ्यापैकी भरलेल्याच आहेत, त्यामुळे बरण्या फक्त वरून स्वच्छ करणार आहे. पण हे रॅक जे आहे ते मात्र व्यवस्थित काढून क्लीन करून घेणार आहे. दररोज आपण एक एक कोना जो आहे ना घराचा क्लीन करायला घेतला ना, तर अगदी एका दिवशी सगळं बर्डन येत नाही क्लिनिंगचं. आणि सध्या माझा विचार चालला आहे होळीच्या आधी घर जे आहे ते पूर्ण क्लीन करायचं आहे, कारण होळीमध्ये आम्हाला गावीसुद्धा जायचं आहे. आणि गावावरून आल्यानंतर ना घर स्वच्छ असलं ना की आपल्यालाही छान वाटतं. कारण काय असतं ना, गावाला जायच्या आधी जर घर स्वच्छ केलं नाही आणि तसंच आपण गेलो, तर आल्यानंतर ते खूपच जास्त आपल्याला अस्वच्छ दिसायला लागतं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं. त्यामुळे त्याला मी जायच्या आधी व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. गावी काय फार दिवस राहणं होणार नाही आमचं. एक 4-5 दिवस राहणं होईल. पण घर स्वच्छ असलं की मग वरून आल्यानंतर फक्त वरची ड्राय क्लिनिंग केली की मग आपलं रोजचं रुटीन जे आहे ते चालू होतं. कारण आल्यानंतर कपड्यांचासुद्धा खूप सारा पसारा असतो क्लीन करण्याचा. गावी कितीही स्वच्छ केले कपडे, तरी नवीन कपडे वगैरे मी मोस्टली इकडे घरी म्हणजे मुंबईला आल्यावरतीच क्लीन करते. जास्त काही गावी करायला जात नाही. फक्त रोजचे कपडे असेल तेवढंच क्लीन करून आणते. तर आता हे सगळं ठेवून घेते. रॅक जो होता क्लीन करून थोडा सुकवला आणि कपड्याने पुसून घेतला. कारण हे असंच ठेवलं तर पुन्हा मग कामं वाढत जातात. त्याच्यामुळे पटकन करून घेतलं हे. कारण लोलं उठायच्या आधी मला हे सगळं क्लीन करायचं होतं. आणि असं झालं आहे की खूप दिवसापासून माझं संध्याकाळचा चहा बंद करण्याचा सतत डोक्यात विचार येतो. आणि त्याच्यामुळे ना मला अजून तो प्यावासा वाटतो. पण फायनली ना 2 दिवस झाले मी चहा कंटिन्यू प्यायली नव्हती. पण आज मला खूप जास्त इच्छा होत होती, कारण माझं डोकंही थोडंसं दुखत होतं. त्याचमुळे म्हटलं चला आज संध्याकाळी थोडासा चहा का असेना आपण घेऊया. आणि गुळाचाच घेणार आहे. तर आता ही राहिलेली काही म्हणजे काय गोष्टी खाली केलेल्या ज्या बरण्या होत्या, किंवा थोडं म्हटलं जरा जास्तच धूळ झाली होती, चिकट झाल्या होत्या, तर त्या मग रिकाम्या करून वॉश करून घेते. आणि मग पुन्हा त्यात सगळं भरून घेईन. तर इथे आता प्रज्ञयसुद्धा आला होता. आणि त्याचं चाललेलं की ट्युशनला वगैरे जायचं होतं त्याला, तर त्याच्यासाठी त्याची गडबड चालली होती. त्याला नाश्त्यासाठी विचारलं, पण त्याला काही भूक नव्हती. तो म्हणाला की आत्ता मला नको आहे काय. तर त्यामुळे म्हटलं चला नको तर आपण थोडंसं चहा घेऊया, डोकंही हलकं होईल, जरा बरं वाटेल. आणि आज मुलांसाठी नाश्त्यामध्ये ना मी भेळ बनवण्याचा विचार केला होता. आणि त्यासाठी मी आता इथे बटाटेसुद्धा उकडून घेणार आहे. पण त्याआधी चहा घेणार आहे, दिवाबत्ती करणार आणि त्यानंतर मग भेळ वगैरे जी काय आहे ती मी बनवणार आहे. तर आता सध्या ना चॅनलवरती आपल्या ना व्हिडिओज जे आहेत त्या आठवड्यातून 3 वेळा लाँग व्हिडिओ मी कंटिन्युअसली अपलोड करत आहे. एखाद्या आठवड्यामध्ये मागे पुढे झालेला आहे एखाद दिवस, पण वीकली जे 3 व्हिडिओ लाँग व्हिडिओ अपलोड करायचा जो मी निश्चय घेतला, तर तो मी खरंच पूर्ण करत आहे. आणि होप म्हणजे आशा करते की तुम्हीसुद्धा मला त्यासाठी सपोर्ट कराल. शॉर्ट व्हिडिओसुद्धा डेली टाकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरात लवकर आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करायचं आहे, कारण माझ्यासोबत तुम्हालाही ग्रो करायचं आहे.
तर चला आता हे बाकीचं चहाचं वगैरे माझं चाललं होतं साईड बाय साईड. आणि आता इथे म्हटलं हे कर्टन जे आहे ते काढून घेऊया. खूप दिवस झाले होते काढायचा विचार करते आणि खूप धूळ झाली होती याच्यावरती. तर आता ते वॉश करून घेणार आणि त्यासाठीच इथे मी काढून घेतलं. लोलो अजूनही झोपला होता, पण आता त्याला मी उठवणार आहे कारण बराच वेळ झाला आहे. आणि अजून एक महत्त्वाचं काम की हे खूप दिवस झाले होते ना, कॅन्डल्स मी आणून ठेवले होते, पण ना ठेवणं काही होत नव्हतं आणि मला हे लागतात. कारण मी कधी-कधी बाहेर म्हणजे तेलाचा दिवा लावायला कंटाळा केला, तर हे एखादं कॅन्डल लावून देते किंवा मग कधी-कधी ना जे मी घरामध्ये ना भीमसेनी कापूर जाळते, तर त्याच्या अ, धूपदानीमध्ये आतमध्ये ना जो कॅन्डल आहे तो लावून ठेवते. म्हणजे त्याच्यावरती ना छान असं ना जे कापूर आहे ते जळलं जातं व्यवस्थित आणि त्याचा फ्रॅग्रन्स जो आहे तो घरभर पसरला जातो. तर असं होतं आजचं रुटीन माझं. म्हणजे 2 दिवसाचंच खरं तर. कसं वाटलं मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मुलांसाठी ही आता भेळ बनवली. मी सुद्धा खाऊन घेते. चल पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओ